तुमचा पाठिंबा 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। शहरामध्ये प्रचंड पाऊस आलाय, महानगरपालिकेचे अधिकारी त्यात गुंतलेले आहेत। असा पावसाने हुल दिली तरी काय आपणच सांगितलेलं आहे की त्यांना इकडे यायला वेळ नाही, पण आमची अपेक्षा एवढी होती की साधं कळवलं जरी असतं की फार पाऊस आहे, आम्ही येऊ शकत नाही मंत्रालयात। तरी अध्यक्ष महोदयांनी नोटीस द्यायचा निर्णय घेतला, ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो। अध्यक्ष महोदय, साटम साहेबांनी जो प्रस्ताव मांडला त्याची पहिली ओळ काय आहे, फर्स्ट लाईन, तर मुंबई महापालिकेची निवडणूक ठाण्याची मुंबईची होऊन महापालिका सभागृहाची स्थापना होऊन काही महिन्यांमध्ये महानगरपालिकाच्या प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमता राहण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणे। याचा अर्थ याआधी पारदर्शकता नव्हती, हे मान्यच केले आपण। आता अध्यक्ष महोदय, आम्ही तेच सांगत होतो इतके काळ, प्रशासनाच्या काळात पारदर्शकता नाही आहे, लवकर निवडणुका घ्या। भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात महापालिकेत वाढलेला आहे आणि आपण प्रशासकाच्या मार्फत ह्या मुंबईचा काढा हाकत होतो, सरकार हाकत होतं। सरकारलाही महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महापालिकांमध्ये प्रशासक लावणं जास्त सोयीचं होतं। त्याचा दुष्परिणाम काय, तर साटम साहेबांचं आजचं भाषण, त्यांनी अतिशय योग्य अशी वर्णन मुंबईचं केलेलं आहे। 4 वर्ष प्रशासक काळ होता म्हणून डिटोरिएशन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं। अध्यक्ष महोदय, अमित साटम साहेब सतत 1000 कोटीचा उल्लेख करत होते। मला सांगा, 21-22ला BMCच्या ठेवी 91,690 कोटी होत्या, 25-26ला त्या घटून 79,498 कोटी इतक्या झाल्या, म्हणजे सुमारे 12,192 कोटीची घट झाली। एप्रिल 26 अखेर ठेवी आणखीन कमी झाल्या आणि 77,810 कोटी रुपये राहिल्याचं वृत्त आहे। म्हणजे अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी ते एप्रिल या 2 महिन्यात 3,639 कोटीची घट झाली। याच्यावर आपण कधी बोलणार? एवढे पैसे खर्च करण्याचा एकट्या आयुक्ताला अधिकार आपण देऊन बसलो, लोकप्रतिनिधी नसल्याचा दुष्परिणाम। आणि पालकमंत्र्यांचं कार्यालय महानगरपालिकेत होतं, लोढा साहेबांचं। पालकमंत्र्यांचं कार्यालय जर महापालिकेत होतं तर मग पालकमंत्री काय करत होते? काय उद्देश होता की पालकमंत्र्याचं कार्यालय महापालिकेत न्यायचं कारण होतं? कारण महापालिकेवर तुमचा वर्चस्व राहावं, अंकुश राहावा, ठीक आहे, तुमचं तर तुमचं वर्चस्व, पण त्याने काय दिवे लागले? तर हे दिवे लागले जे अमित साटम यांनी आपल्या भाषणात सांगितले। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2017 साली निवडणूक झाली, त्यानंतर या वर्षी निवडणुका झाल्या। 17 पासून 26 पर्यंत म्हणजे 6-7 वर्ष हे शहर लोकप्रतिनिधी आणि त्यानंतर प्रशासकाच्या हातात होतं। प्रशासक कोणाच्या अंडर काम करायचे? नगर विकास खात्याच्या अंतर्गत। आता या प्रस्तावानुसार आता पारदर्शकता आणली जाते। मला शंका येते की जाणीवपूर्वक कोणत्या विभागाला बदनाम करण्यासाठी हा प्रस्ताव आणलेला आहे का काय, असं मला त्यात राजकारण दिसतंय। नगर विकास खातं तुमच्याकडे नाही आहे, तुमच्या भारतीय जनता पक्षाकडे नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांच्या अधिकारात ही नगरपालिका होती असं हिंट करण्याचा प्रयत्न अमित साटम विधानसभेचे सदस्य आहेत, पण त्याचबरोबर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहराचे अध्यक्ष पण आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, मुंबई ठाणे कल्याणपूरचा उल्लेख न करता सर्वच महापालिकांचा उल्लेख
त्यांनी करायला पाहिजे होतं. कारण राज्यभरात ह्या महापालिकांची अवस्था तीच आहे. शहरं बकाल झाली मागच्या 4-5 वर्षात. अनेक IAS अधिकारी जरी नेमले तरी त्यांचा प्रभाव प्रशासनावर पडला की नाही माहीत नाही, किंवा ते त्या सगळ्यात गुरफटले गेले. आणि म्हणून आम्ही 22 सालापासून सांगतोय की प्रशासक राज बरोबर नाही, निवडणुका घ्या, लोकांना अडचणीला सामोरं जाणं गरजेचं आहे. पण तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत का? तर तुम्ही नुकतेच सर्व मार्गाचा अवलंब करून सत्तेवर आला. तुम्हाला तुमची छबी सुधारायची होती. निवडणुकांना सामोरे जायला तुम्ही घाबरत होता आणि त्यामुळे तुम्हाला काळ पाहिजे होता. या काळात या शहराच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम झालं. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घ्या. एक शेर मला आठवतो, सुधीर भाऊ, लगाकर आग शहर को, सुधीर भाऊ, लगाकर आग शहर को, बादशाह ने ये कहा, उठा है दिल में आज, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर शाह परस्त सब बोल उठे, झुका के सर शाह परस्त सब बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर है और बहुत. अध्यक्ष महोदय, या शहराची अवस्था बादशाहच्या मनात आलं म्हणून काय केलेली आहे ते मी अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगतो. अध्यक्ष महोदय, यात सांगितलं गेलं की 1000 कोटीचं टेंडर रद्द करण्यात यावे आणि सर्व खरेदी GEM मार्फत करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, अशी अनेक उदाहरणं आहेत की आपल्या सोयीचा कॉन्ट्रॅक्टर नसेल, लोएस्ट येत, तर परत परत रिपीट टेंडर काढण्याचा कार्यक्रम आता अलीकडे चालतो. आधी कंडिशन्स अशा घालायच्या की फार कमी कॉम्पिटिशन होईल. ठरवायचंच, तू हे काम घे, तू हे काम घे, तू हे काम घे, तू तिकडं भर नको, तू तिकडं भर, असं सगळ्यांचं मॅनेज करायचं आणि मग टेंडर काढायचं. आणि सगळ्यांनी 4 ठिकाणी टेंडर भरायचे, ठरल्याप्रमाणे सगळ्यांना टेंडर वाटण्याचा कार्यक्रम होतो. रिंग होते आणि रिंग होते, तिथल्या स्थानिक आमदारालाही माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. हे वरूनच सगळं कार्यक्रम महापालिकेच्या स्तरावर होतो आणि त्याचा परिणाम हा होतो की अतिशय सुमार दर्जाची कामं मुंबईच्या माथी पडायला लागलेली. इथल्या कुठल्याही सदस्याला विचारा, कामाबद्दल समाधानी आहेत का? बरं, 5000 कोटीचं काम 8000 कोटीला, 500 कोटीचं काम 900 कोटीला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मंत्री महोदयांनी उत्तरात जाहीर करावं की मागच्या 4 वर्षात झालेल्या कामाची चौकशी करणं, व्हॅल्युएशन करणं, क्वालिटी तपासणं, हे काम पुढच्या 6 महिन्यात साटम साहेब तुम्ही करा. तुम्हाला ह्या सगळ्याचे उत्तर मिळतील. पुन्हा कधी आयुष्यात प्रशासक नेमला असेल कुणी तर त्याची ताकद होणार नाही, एवढे चौकशीतून महत्त्व किंवा मुद्दे बाहेर येतील. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये मी सांगितलं की आता ठराव परवा मी वाचनात आला की सदस्य वाढणार आहेत, ते बसायला महापालिकेचं कार्यालय जरा कम्फर्टेबल नाही म्हणून दुसरीकडं कार्यालय बांधणार आहेत, असं मी ऐकलं. नवीन हॉल कुठंतरी बांधणार आहेत समोरच, आझाद मैदान. अध्यक्ष महोदय, ऐतिहासिक बिल्डिंग, मुंबई महापालिका म्हटल्यावर ती इमारत नजरेसमोर येते. कम्फर्टेबल नसेल तर जरा इकडे तिकडे करून काहीतरी बसायची व्यवस्था नवी करा, पण नवा हॉल बांधायचा, हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? या महाराष्ट्रात, देशात मुंबई महापालिकेचा आणि व्हिक्टोरिया ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण जे स्टेशन उभं केलेलं आहे, या दोन्ही इमारती या मुंबईची ओळख सांगणार आहेत. तिथनंच महापालिका तुम्ही बाहेर काढायला लागला. म्हणून अध्यक्ष महोदय, माझा नव्या इमारतीला विरोध यासाठी आहे. थोडंसं काहीतरी मार्ग काढा. पाहिलं तर अमित साटम साहेबांना तिकडे घेऊन जावा. अमित साटम साहेब चांगल्या आर्किटेक्टला बसून सगळे कसे बसतील व्यवस्थित, हे व्यवस्था तुम्हाला सांगतील. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी एवढीच या ठिकाणी विनंती करेन की 4 वर्षाच्या प्रशासकीय काळाची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कुठंतरी प्रशासक असला तरी चौकशी होऊ शकते, याचा मेसेज सरकारने दिला पाहिजे. आणि
अमित साटम यांनी हा प्रस्ताव मांडलाय, म्हटलं सरकार याच्यावर फार गंभीर आहे आणि म्हणून या 4 वर्षाची चौकशी करण्याची व्यवस्था ही सरकारने करावी, ही पहिली माझी मागणी. अध्यक्ष महोदय, शाळांमध्ये 27 वस्तू GM मार्फत खरेदी करण्याचे यात लिहिले आहे. अध्यक्ष महोदय, 1-2 महिन्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना सकस आहार देण्यासाठी प्रोटीन बारचा उपक्रम महापालिकेत राबवला होता. प्रोटीन बार, या प्रोटीन बार मध्येच काचा, दगड आढळायला लागली. अध्यक्ष महोदय, प्रोटीन बार मध्ये इतर पदार्थ खाण्याचे असतील तर समजू शकतो, काचा आणि दगड आढळतात. अध्यक्ष महोदय, याला कोण जबाबदार? खरेदी कुठूनही करा, पण मुलांच्या जीवावर बेतेल असं तरी काम होणार नाही याची काळजी घ्या. अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये अनेक दवाखाने, एकदा जाऊन या त्या दवाखान्यात, काय परिस्थिती आहे, किती स्वच्छता आहे, किती अस्वच्छता आहे, ह्याचा जरा अभ्यास करा. सुविधा अद्ययावत असून महापालिकेच्या दवाखान्यात त्याच्यात आणखीन काही सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्या. कोविड सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर आपली पंचायत होईल. त्या संकटाला तोंड देण्यासाठी आत्ताच आपल्याला त्यात गुंतवणूक केली पाहिजे. आरोग्य सेवेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छता ते सुविधा यांचं एक ऑडिट करावं अशी माझी सरकारला दुसरी आग्रहाची विनंती आहे. आणि डॉक्टर जाग्यावर आहेत का, रुग्णालयामध्ये औषधं आहेत का, याचा देखील तपास अध्यक्ष महोदय करा. तुमचं काय चाललंय? किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचं नाव बदला. अरे काय नाव बदलाय, काय चाललंय? नाव बदलून काय फरक पडतो? ते किंग एडवर्डच्या सन्मानार्थ बांधलेलं होतं. आज त्या किंग एडवर्ड KEM हॉस्पिटलच्या ऐवजी तुम्ही नवं हॉस्पिटल बांधा. तुम्हाला तुमचं नाव द्यायचं असेल सुधीर भाऊ मुनगंटीवार हॉस्पिटल, तरी आमचा पाठिंबा आहे. पण तुम्ही उभं करा ना. मागच्यानी उभं केलेल्या गोष्टीचं नाव तुम्ही बदलून तुमचं नाव द्यायची. आणि म्हणून माझं म्हणणं, स्वच्छता आणि सुविधेचं या हॉस्पिटलमध्ये ऑडिट करावं. डॉक्टर आणि औषधी जागेवर आहेत का बघावं. आता मधल्या वेळेत काही वेळेत तर डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. कूपर हॉस्पिटलमध्ये जर गेला तुम्ही तर तिथं वेटिंग एरिया आहे ना, त्यामध्ये एवढा मोठा कचरा साचलेला दिसून आला होता मध्ये, की कूपर हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच कचरा. एखादी व्यक्ती आजारी झाली आणि आजारातून मुक्त होण्यासाठी माणूस हॉस्पिटलमध्ये गेला तर त्यातनं मुक्त होईल, पण दुसरा आजार घेऊन घरी जाईल. एवढी दुर्दशा मुंबई महापालिकेने चालवलेल्या हॉस्पिटलची व्हायला लागलेली आहे. अध्यक्ष महोदय, अजून यात एक सांगण्यात आलं की मुंबई क्लीन लीग चालू करण्यात यावी. चांगली कल्पना आहे. इव्हेंट पण चांगला होईल, चांगले फोटो छापले जातील. प्रत्यक्षात काय होईल की नाही मला शंका आहे. कारण या शहराचे महापौर पावसात पाणी साचतं काय हे बघायला गेले तर त्यांच्या डोळ्यासमोर महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला. राव, काय परिस्थिती आहे. म्हणजे मी तुम्हाला कोणाला हसतोय किंवा तुमच्यावर टीका करतोय असं नाही. फार पॅथेटिक परिस्थिती आहे आणि त्यामुळं आमच्या वेळी लपत होतो म्हणून तुम्हाला आणले. आता बघू काय काय. आता एक जण गटारात पडला, अजून काय काय होतं ते कळेल. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही लीग कागदावरच राहील अशी माझी शंका आहे. मागे निवडणूक आली, मंत्री आमदार सगळे फोटोशूट करताना, साफसफाई करताना, झाडू घेऊन नाले सफाई करताना दिसले. इलेक्शन झाली, फोटो काढले सगळ्यांनी, सत्ता आली, विषय संपला. आज पूर्ण मुंबई तुंबत आहे. मग अशा विधानसभेच्या अध्यक्षांनी जे बोलणं केलं की सगळीकडे पाऊस जोरात आहे. पाऊस आहे म्हणजे आज पाऊस असेल तरी पावसावर मात करायचे उपाय त्यांनी भाषणात सांगितले असते. ते घेऊन उद्या सकाळी 9 वाजता चर्चा महापौरांच्या किंवा महापालिकेत केली असती तर सोल्युशनचा आम्हाला काही इथल्या लोकांना काही कळत नाही असं समजून तिकडे काम चाललंय का काय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काल परवा दादर बीचवर पूर्ण कचरा भरलेला दिसला. हाय टाईडमुळे कचरा बीचवर साठला. म्हणजे आपण किती चांगली स्वच्छता केलेली, कारण साफसफाई झाली ना, त्यानंतर हाय टाईडवर सगळा कचरा किनाऱ्यावर आला
आणि आपण किती चांगली स्वच्छता केली हे दिसलं. अध्यक्ष महोदय, 2026 मध्ये ट्रॅश बूम प्रकल्प राबवण्यात आलेला होता. 2026 उद्देश काय होता? तर प्लास्टिक समुद्रात जाऊ नये. आता समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसतो. जे धोरण केले तेच तुम्हाला राबवता आलं नाही असा त्याचा अर्थ होतो. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून नवीन धोरण किंवा मुंबई क्लीन लीग घेऊन काय होईल असं मला वाटत नाही. कचऱ्यामध्ये देखील या शहरात घोटाळा आहे. कचऱ्यात देखील भ्रष्टाचार आहे. कचऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. बाकी चांगल्या परिस्थितीत तर अजून आहे, पण तिकडे देवनारमध्ये जे कचऱ्याचे ढिगार आहे ना, त्याच्यावर लय जणांचं लक्ष आहे आणि तिथलं काम मिळण्यासाठी प्रचंड उड्या पडतात. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, एक काळ असा होता की महापालिकेचं रेप्युटेशन होतं. महापालिकेची एवढी मजबूत यंत्रणा पूर्वी होती, पण मागच्या 4 वर्षात प्रशासकीय राजवटीमुळे ही खोळंबली असं मी म्हणेन. आणि म्हणून लोकप्रतिनिधीचे अधिकार काढून घेणं, राजवट जास्त काळ प्रशासकीय ठेवणं हा उद्योग सत्तारूढ बाजूनं झाला. आणि विरोधकांच्यावर तर अन्याय होतोच, पण आज अध्यक्ष महोदय निधीचा प्रश्न तयार झालेला आहे. विरोधी निवडून आलेल्यांना निधी द्यायचा नाही. इथं विधानसभेत देत नाही, तसं महापालिकेत देखील सेम सूत्र. भारतीय जनता पक्षाचं सत्ता आली की विरोधकांना निधी देत नाही. एवढं छोटं मन हे ठेवणं हे बरं दिसत नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही वरनं निर्देश द्या यांना. जे कोणी आता मंत्री, उत्तर कोण देणार आहे ह्याच्यावर? अमित साटम साहेबांना उत्तर कोण देणार आहे? अरे पण कोण देणार आहे? सचिव तर रामबद राहिले, नगर विकास खातं पण नाही इथं बसलेलं. नाही, पण त्यांना एवढी चांगली भाषणं, आणि म्हणून एक चुकीचा पायंडा सरकारच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष घालतोय. महापालिकेतल्या विरोधी नगरसेवकांना देखील काही निधी देत नाही. आता प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे. प्रत्येक शहरात बांधकाम वाढलं, मोठमोठे टॉवर, रस्त्यांची कामं, प्रचंड धूळ पसरलेली आहे. वायू प्रदूषण एवढं वाढलेलं आहे, सरकारमार्फत धूळ कमी व्हावी म्हणून टँकरने रस्त्यावर पाणी मारायचं काम चालू आहे. तात्पुरता मार्ग आहे, पण काही कायमचा मार्ग देखील काढला पाहिजे. काहीतरी पॉलिसी तयार केली पाहिजे. सरकारने बांधकामावर काही निर्बंध आणणं गरजेचं आहे. बांधकाम करणाऱ्या इमारतींमुळेच प्रचंड प्रदूषण मुंबईमध्ये होतं आणि त्यामुळं प्रदूषणाचा फार मोठा, आणि सबरमध्ये, अंधेरीमध्ये वगैरे तर एवढं प्रदूषण आहे की काही विचारू नका. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सरकारने धोरणात्मक यासाठी पाऊल टाकावं अशी माझी सरकारला विनंती आहे. आज मुंबईमध्ये 71% वेटलँड्स कमी झालेले आहेत. का तर शहरीकरण वाढलं. जिथं कुठं मोकळी जागा दिसते त्या ठिकाणी विकासकाला बांधण्यासाठी जागा देण्याची व्यवस्था आहे. एवढंच नाही तर जंगलही मागच्या काळात तोडलं. मागच्या काळात मँग्रोव्ज पण तोडायचं काम चाललंय. एकीकडे विकास म्हणायचा आणि सगळं पर्यावरण नष्ट करायचं, आणि दुसरीकडे काही धोरण आखले पाहिजे असे सांगणे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. अध्यक्ष महोदय, जसं रामाच्या नावानं मतं मागायची आणि मग राम मंदिरात चोरी झाली तर त्यावर एक शब्द देखील कोणी काढायचा नाही, असं सध्या दुटप्पीपणाचं काम सध्या अध्यक्ष महोदय चाललंय. मागील 2-3 दिवसात चोरी नाही झाली ना? म्हणजे चोरी पण आम्हीच करायला लावली. तुमची बुद्धी एवढी. आणि अध्यक्षमध्ये 2-3 दिवस चांगला पाऊस पडतोय. थोडासा काय पाऊस पडला की कसं होतं ते आपल्याला माहिती आहे. मिलन सबवे, अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्यात आहेत. हे नवीन तरुणाई आहे ना, तरुणाई
ते आता म्हणतात की इट इज अ न्यू नॉर्मल. त्यांना काय वाटत नाही आता त्याच्यात. आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये लोकांच्या अपेक्षा महापालिकेतनं आता कमी झालेल्या आहेत. आणि अध्यक्षमध्ये हे का होतंय तर याचं सगळ्यात प्रमुख कारण सॉलिड वेस्ट जे आहे, कचरा, हा कचरा ड्रेनेज लाईनमध्ये अडकतो, तुंबायला लागतो. आता किती वर्ष हे आपण ऐकायचं, याला काही मर्यादा नाही. बरं, पावसानेही दया केली, उशिरा आला पाऊस, 20-22 दिवस. तेवढं साफ करा म्हणत सुद्धा पाऊस, पण यांनी काहीच केलं नाही साफ, म्हणून परत तुंबली मुंबई. आणि म्हणून काहीतरी ठोस निर्णय व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, प्रस्तावात आता म्हटलंय, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की नाही त्यावेळी सगळ्यांना नवीन घरं मिळणार असं जाहीर झालं. आम्ही म्हणायचो बाबा 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार. अध्यक्ष महोदय, पण वस्तुस्थिती या प्रस्तावातच अमित साटम यांनी मांडलेली आहे. ते म्हणाले की 50% लोक आज देखील झोपडपट्टीत राहतात. मान्यच केलं. 2022ला मोदी साहेबांनी घोषणा केलेली 2022 तक सबको घर दे देंगे. 50% लोक आजही शहरामध्ये झोपडपट्टीत राहतात असं आपल्या प्रस्तावात म्हटलेलं आहे. याचा अर्थ मोदी साहेबांच्या सरकारला, डबल इंजिनच्या सरकारला, ट्रिपल इंजिनच्या सरकारला या शहरातले प्रश्न सोडवता आले नाहीत. आणि म्हणून अनेक आश्वासनं आहेत की जी पूर्ण झाली नाहीत. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सरकार शब्दाला जागणार असलं की लोक विश्वास ठेवतात, वारंवार परत निवडून देतात. पण हे अमित साटम यांनीच सांगितलं, इनडायरेक्टली तुम्ही नाराज दिसताय भारतीय जनता पक्षावर. 50% घरं लोक झोपडीत राहतात हे तुमच्या प्रस्तावातच तुम्ही लिहिलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता अध्यक्ष महोदय, थोडीशी गंभीर परिस्थिती या शहराची व्हायली आहे. पार्किंग ही दुसरी समस्या आहे सगळीकडं. आता लोक पेट्रोल डिझेल महाग झालं म्हणून गाड्या घेत नाहीत किंवा पार्किंगला जागा मिळत नाही म्हणून गाड्या घेत नाहीत. असे दोन आता इश्यू तयार झालेले आहेत. आता इथं विधान भवनातच अध्यक्ष महोदय 200 रुपये प्रतिदिन पार्किंगची फी आहे. म्हणजे महिन्याला 6000 रुपये पडले. एका गाडीची वसुली केली जाते की ही अध्यक्ष महोदय एका गाडीतून 6000 रुपये प्रपोर्शनेटली घेतले जातात. म्हणजे 200 रुपये रोज इथं विधान भवनाच्या परिसरातच दर आहे. म्हणून सामान्य माणसाच्या खिशातनं हे पैसे काढायचा उद्योग जरा कमी व्हावा. अध्यक्ष महोदय, एक चांगला प्रस्ताव अमित साटम यांनी आणला. त्यांचं भाषण ऐकायला हे एएमसी आहेत. डीएमसी म्हणजे काय, ह्यांच्यावरचे खाली. आणि कमिशनर जे आहेत, आता गैरहजर राहिले तर कमिशनरनाच बोलवायला पाहिजे तुम्ही. पण जाऊ दे, आता तो तुमचा प्रश्न आहे. पण आता नोटीस जाईलच. पण अध्यक्ष महोदय, मुंबई शहराचे प्रचंड प्रश्न वाढलेत. कारण काय तर लोकसंख्या वाढते. आपण काय करतोय, ती लोकसंख्या अकॉमोडेट करायच्यासाठी स्पर्धा करायला लागलोय FSI द्यायची. परळ भागातून तुम्ही त्या ह्याने फ्रीवेने गेला तर परळ भागात पेन्सिलच्या आकाराच्या सगळ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आणि आता तुम्ही तिकडं कधी गेलाय का माहित नाही तुम्हाला, पलीकडे हे अलिबागच्या त्या मांडवा जेटी क्रॉस करून मांडवा जेटीत पहिली बिल्डिंग प्रचंड मोठी उभी राहिलेली आहे. मांडवा जेटी ते त्याचा कार्यक्रम होऊनच जाईल. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की किती FSI द्यायचा ह्याला मर्यादा ठेवा. ठीक आहे, झोपडपट्टीत लोक राहतात, त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे. सरकारने पाहिजे तर स्वतःचे पैसे खर्च करावेत. पण हे माझं हे आज मत नाही आहे. मी सरकारमध्ये विलासराव देशमुख साहेब मंत्री असताना, मुख्यमंत्री असतानापासून हे अर्थमंत्री मी होतो त्यावेळी म्हणत होतो आपण पैसे घालू, जे तिथं झोपडपट्टी आहे त्यांची बिल्डिंग बांधू, उरलेला एरिया ओपन ठेवू, लेट अस नॉट सेल द एरिया. हे माझं आज नाही, पूर्वीपासून मत आहे. का तर ह्या शहरामधल्या लोकांना इन्व्हाइट किती करतोय आपण. जिथं 5 मजली आणि 6 मजली बिल्डिंगी नव्हत्या, ते शिवाजी पार्कात ते जे सर्कल आहे तिथंही किती उंच बिल्डिंगी आता झाल्या.
त्यामुळे आपल्या शहरामध्ये उंच बिल्डिंगी बांधण्याची स्पर्धा प्रचंड लागली आहे. पैसे मिळत आहेत, लोकही येत आहेत, त्यामुळे पैसे बनवणारे पैसे बनवत आहेत. ठीक आहे, माझा त्याला काही विरोध नाही. आणि मी तेव्हापासून सांगत होतो की मराठी माणूस आता मागे गेला. आता कुठे वसई विरारमध्ये मराठी बोलतात, आता कुठे डोंबिवलीला जरा मराठी बोलतात, ते रवींद्र चव्हाणांच्या भागात. जरा तिकडं अंबरनाथला मराठी हिंदी मिक्स आहे, तिकडे सगळे मराठी बोलत नाहीत अंबरनाथमध्ये. पण हे शहर बाहेर जायला, मूळ मालक जो आहे तो बाहेर जायला लागला. आणि म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की मराठी माणूस मुनगंटीवार साहेब कसा या मुंबईत हरला याचा एक इतिहास लिहिला जाईल. आणि त्यात तुमचंच सरकार नाही, आमच्यापासून सगळ्या सरकारांचं नाव येणार आहे. आणि या मराठी माणसाला बेदखल करण्याची व्यवस्था म्हणजे ही SRAची व्यवस्था आहे. एवढे बोगसपणा चालतो. मी काल विषय मांडले. अहो, नसणाऱ्या माणसांची नावं घालतात, 50 जण त्यात राहतात. ॲक्च्युली मंजूर काय होतं 90 जणांचं. 40 रूम्स एक्स्ट्रा काढतात आणि वाटप करतात आणि विकतात. त्यामुळे अध्यक्ष महोदय काही नियंत्रण राहिलं नाही. माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की अमित साटम यांनी एका चांगल्या विषयाला घेऊन मुद्दा मांडलाय. अनेक गोष्टी करण्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या ह्याच्यात केलेल्या आहेत. आणि पक्षाचाच अध्यक्ष इथं ज्यावेळी एखादी मांडतो तो जाहीरनामा आहे असं मी समजतो. त्यामुळे बरोबर आहे ना. आणि चांगलीच मांडली मी चांगली मांडली. ती आता 5 वर्ष तुम्हाला मिळालेली आहे. पूर्वी काय होतं, मुंबईच्या व्यवस्थेत तुम्ही नव्हता असं नाही, तुम्ही पार्टनर होता. शिवसेनेचा महापौर आणि तुमचा त्यांना सपोर्ट, हे नातं तुमचं शिवसेनेची आज नाही, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन असतानापासून या शहरात आहे. त्यामुळं जर काही पाप झालं असेल तर त्यात तुम्ही सहभागी होता. आणि नसेल झालं तर हे 4 वर्षातच झालंय. हे 4 वर्षाच्या नावानं बिल फाडून त्या 4 वर्षाची चौकशी आपण करावी अशी माझी विनंती करतो. आणि कारण वाल्याबरोबर भाऊ राहत नव्हता, इथे राहत होता तुम्ही. वाल्याचा रामायणात कुठेही उल्लेख नाही, कारण वाल्याला भाऊच नव्हता. पण इथे वाल्याबरोबर तुम्ही पण होता, एकाच घोंगड्यावर बसत होता. त्यामुळे आपका पार्टनरशिप है. मुंबईची वाट लागली असेल तर तुम्ही त्याचे पार्टनर आहात. कोण? नाही, त्यांनी वाल्या काढला, मी आणखीन काहीतरी काढतो. पण माझं म्हणणं की तुम्ही मुंबईची जर वाट लागली असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमित साटम, विधानसभेचे सदस्य यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना मांडलं असेल तर त्या सगळ्यात तुमची पार्टनरशिप होती. नसेल तर 4 वर्षात जे भ्रष्टाचार झाला आणि आपल्या ठेवी कमी झाल्या, हे गंभीर आहे साहेब. अध्यक्ष महोदय, 2000चे प्रोजेक्ट 3000 करायचे आणि कार्यक्रम करायचे, हे बरोबर नाही. आणि त्यामुळं सत्सद अतुल भातखळकर साहेब हे मांडून थकले. मी आत्ताच मगाशी कोणाला ते सांगत होता, आता हा रोल पहिला ओपनिंग ते करायचे पहिल्यांदा. आता म्हटलं हे अमित साटमना ओपनिंग बॅट्समन आहेत. त्यामुळे तुम्ही मांडून थकाल. पण तुमची बसलेली लाईन ही पुढे येण्याची शक्यता नाही. कारण हे जेवढ्या जोरात बोलाल तुम्ही तेवढी त्या सगळ्या उद्देश चांगला आहे. अपेक्षाही तुमच्याकडून, तुम्ही तरुण आहात आणि जोरदार आहात, त्यामुळे तुमच्याकडून ह्या सगळ्या अपेक्षा होत्या. त्यामुळं सरकारला मी तुमच्या या प्रस्तावावर विनंती करतो की तुम्ही जे मुद्दे मांडले त्या सगळ्याची पारदर्शीपणाने चौकशी करा. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सांगा. अजून सुरुवात आहे, 4 महिने झाले, काय विशेष नाही. 5 वर्षाच्या कालखंडात मुंबई महापालिका स्वच्छ करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला आहे. भ्रष्टाचार मुक्त महापालिका आहे आणि पारदर्शी, कुणालाही मॅनेज न होता टेंडर मिळतं असा संदेश जाणारी व्यवस्था
फक्त महाराष्ट्रात आणि भारतात मुंबई महापालिकेत आहे, हा नावलौकिक तयार करण्याची संधी ही अमित साटम साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सत्तेत बसणाऱ्या महापालिकेतल्या पक्षाला आहे. पण हे सगळं होताना तुमचं म्हणणं ऐकायला प्रशासन इथं जागेवर नव्हतं याचा निषेध करतो आणि तुमच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी उभा असलो तरी तुमच्या चांगल्या मुद्द्यांना पाठिंबा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.